मी साईराम माऊली साई सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. डे 3 आम्ही निघलोय नाश्त्याच्या हॉलसाठी जाण्यासाठी. चला भेटूया पुढे. मित्रांनो आपल्याला आता आपला लंच भेटलाय. आम्ही फटाफट अंतर कव्हर करून फायनली पालखीपाशी पोहोचलोय. काय बोलतो अक्षत माऊली बाकी साईराम कसं पळत आलोय का नाही आज. सकाळ सकाळची वेळ नाश्त्याच्या हॉलला चाललोय आता पळत एकदम. ओम श्री साई नाथाय नमः. सो तर पालखी पोहोचली आता नाश्त्याच्या स्पॉट वरती. आता थांबलो आम्ही नाश्ता करायला नाश्त्याच्या हॉलवर. नाश्त्यालाच आपल्याला पोह्यांच्या. तर आपण आता नाश्त्याच्या स्पॉटवरनं पुढे रवाना झालोय. म्हणजे की जसं आपण आता जेवणाच्या स्पॉटवर चाललोय, दुपारच्या मुक्कामाकडे चाललोय आपण आता. सो तर ऊन इतकं पडलंय ना काहीच की असं वाटतंय एकच. सो तर मित्रांनो आता आपण आलोय पीर बाबा दर्ग्यामध्ये. तिथे आपला भाऊ भेटलाय ब्लॉगर दादा साईराम भाऊ. 1 2 3 ब्लॉगर एकदाच दिसलेत गाई तिथे आपल्याला. आता मी दुपारच्या स्पॉटवरती. आपण निघालोय संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटवर. पालखी आपली निघाली आता. आम्ही संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटवर. समोसा पालखी पण आपली आत्ता झाली आहे. आपले सगळे भाऊ आहेत साईराम भाऊ. अक्षत आपल्याला द्वारकाधीशची पालखी भेटलेली आहे. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दुःखी साई भजन आहे माझ्या सोबती. पायी पायी येणार मी, येणार सूर्यदेव डोईवरी उन्हात तापलाय माता. थांब थोडली वाऱ्याला पालखी वाल्या दादा. पायी पायी येणार मी, येणार मी, येणार तुझ्या भेटीला. माऊली आता चाय नाश्ता झालाय. आता आम्ही चाललोय रात्रीच्या मुक्कामाच्या स्पॉट वरती. सो तर चला भेटूया पुढे. माऊली पाय दुखतायत का? डायरेक्ट फोड. गाईज पाय दुखतोय खूप. दुकानावर थांबलो, बाम घेतलंय. तर गाईज आता आम्ही स्पॉटवर पोहोचतोय. थोडं लेट झालं, पाय थोडं मुरगळलेला म्हणून थोडंसं लेट झालं. तिकडे चालू आहे, तिकडे काय बघतोय?
कुठला तरी मेळा मेळा माहोल दाखवलं. माऊली ह्यो साई मेळा आहे. माहोल बघा पूर्ण पूर्ण. अहो गाड्या पूर्ण रस्त्यापर्यंत लागल्या. हे फक्त साई भजनचं आहे, बाकी कुठल्या मंडळाचं नाही. आणि ही सगळी पब्लिक फक्त साई भजनचीच आहे. मला असं वाटेल 2 पालख्या थांबल्यात असं नाहीच. एक स्ट्रगल बाकी आहे बॅक शोधून ते पण दाखव. अहो आता एवढं थकून आलोय. एक स्ट्रगल ते 9 दिवसाचं संपणार नाही असं वाटतंय. जे बॅग शोधायचंय. साईराम साईराम माऊली एवढे स्ट्रगल करून चालत चालत आतमध्ये आलोय. एक अवस्था दाखवू का बॅगांची. बॅग साईराम माऊली आमची पिशवी प्रेम्या आप्पा. काय सांगावं आता ह्याच्यावरती. धुळीत बॅग आहेत का बॅगेवर धुळीत तेच कळत नाही. हे बघ काय हे उचल चल उचल ए कान्या. का आमचा जन्म आमोशाला झाला हे कळत नाही. आणि हे आमच्या आधी अर्धा तास झालाय. आणि हे बघा इथं इथं आज झोपलाय. आणि इथं आमच्या बॅग आहेत. आणि बॅगा याला खावत नव्हत्या. त्याला काय बोलू सांगा. नाही माऊली घाटाच्या खाली सिक्युरिटी पेटवावी लागते. घाटाच्या वर गेल्यावर काय होईल. रम माऊली पाय खूप दुखत होता म्हणून डॉक्टर साहेबांकडे आलो. प्रेम तुला काय होतंय. मांडीपासून खाली दुखते सगळं. आणि काय हवंय तुला. गोळी पेन किलर. साईराम काय बोलले आत्ताच. आणि एक ठेव सेफ्टीसाठी. ओके बाकी काय पाणी वाणी काय घ्यायचं आणि असंच खाऊन टाक. Yes. चालतंय. साईराम. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिवाय गुलाबजाम खाणार आहे नाही आणि कडा. अरे तुझा नको बोललो होतो मला. साईराम तर आज आमच्या जेवणात आहे पुरणपोळी चपाती भाजी भात डाळ गुलाबजाम नळी. गुलाबजाम भजन चालू झालंय. चला आपण भजन बघायला जाऊया. त्या पुन्हा एकदा या ठिकाणी जमा करायच्या. चला भजनामध्ये. साई शिवडीचा राजा साई शिवडीचा राजा तया गजवत माझा. साईराम रात्रीच्या स्पॉटवर एक साईचा आनंद मेळा भरलाय. स्वतः चला मला आनंद मेळा दाखव.
साईराम सगळ्यांना जय शिवराय. भेटूया उद्या डे 4 मध्ये कसाऱ्या घाटात. आता सगळ्यांना गुड नाईट, जय शिवराय, साईराम.